माझा नवरा गेल्यानंतर मी एकटी होते. दुसरं लग्नसुद्धा केलं नाही. फक्त माझ्या मुलांचा विचार करूनच. माझी मुलं मोठी झाली, परदेशामध्ये शिकत होती. मला आता माझ्या मुलांकडून खूप अपेक्षा वाटत होत्या, पण त्या पुऱ्या होतात की नाहीत त्या मला आता हुरूर लागू लागली होती. कारण माझा मुलगा तर माझा फोनसुद्धा उचलत नव्हता, माझ्याशी नीटसुद्धा बोलत नव्हता. तो पुन्हा घरी आला तेव्हा त्याने माझ्यासोबत आमची जिंदगी खूपच आरामामध्ये चालली होती. माझा नवरा कामाला जात होता. सगळं काही व्यवस्थित होतं. गाव खेड्यामध्येच राहत होतो. पण मुलाला शिकवायची ओढ माझी काही वेगळीच होती. म्हणूनच मी माझ्या नवऱ्याच्या पाठी लागले होते. आपल्याला शहरामध्ये जायचं आहे आणि आपल्या मुलाला खूप जास्त शिकवायचं आहे. कारण आता जमाना बदलत चालला आहे. म्हणूनच मी माझ्या नवऱ्याच्या रात्रंदिवस त्यांच्यासोबत भांडत होती. पण आपण शहरामध्ये शिकण्यासाठी जाऊया. मी माझ्या नवऱ्याकडे कोणत्याच आतापर्यंत हट्ट केला नव्हता. सोनं, गाडी, बंगला मला ह्या कोणत्याच गोष्टी नको होत्या. मला फक्त माझा मुलगा शिकावा आणि काहीतरी मोठा बनावा एवढंच वाटत होतं. माझ्या नवऱ्याला मी म्हणू लागले होते, अहो आपण शहरामध्ये जाऊया ना. माझा नवरा म्हणत होता, थोडा दम धर, त्याला 5वी-6वीपर्यंत गावामध्ये शिकू दे, मग आपण शहरामध्ये जाऊया. तरीही मी ऐकायला काहीच तयार नव्हते. मी त्यांना म्हणू लागले होते, तो जर पहिल्यापासूनच शहरामध्ये शिकला तर त्याला पुढचं शिक्षण कठीण जाणार नाही. नाहीतर खेड्यातलं शिक्षण आणि शहरातलं शिक्षण यांच्यामध्ये खूपच फरक असतो. माझ्या नवऱ्याने मला समजून सांगितलं, आपण शहरामध्ये गेल्यानंतर आपल्याला पहिली रूम बघावी लागेल. तिथे राहण्याची व्यवस्थित सोय करावी लागेल. तरच मी तुम्हाला आणि बाळाला घेऊन जाऊ शकतो. माझा मुलगा आता बालवाडीला जात होता. माझी इच्छा होती माझ्या नवऱ्याने आम्हाला लगेच शहरामध्ये न्यायला पाहिजे होतं. पण माझ्या नवऱ्याचाही पगार जेवढा तेवढा पाहिजे तेवढा नव्हता. मी माझ्या नवऱ्याला म्हणू लागले, आपण दोघे नवरा बायको कष्ट करूया आणि आपापल्या बाळाला शिकूया. प्लीज माझं ऐका ना. मी माझ्या नवऱ्यापुढे खूप विनवण्या करू लागले होते. माझा नवरा म्हणाला, त्याला जेव्हा पहिलीला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यावेळेला आपण विचार करूया. मी म्हणाले, विचार नाही करायचा, जायचं म्हणजे जायचं. मला एक शब्दसुद्धा ऐकायचा नाही. माझ्या हट्टापुढे माझ्या नवऱ्याने हात जोडले होते. कारण श्रीहट्ट आणि बाळहट्ट हा समानच असतो. तसेच आता माझा सुद्धा नवरा थकला होता. मला समजावून सांगत होता. सगळ्या काही गोष्टी मला दिसत होत्या. पण मला माझ्या मुलाचे शिक्षणसुद्धा करायचे होते. कारण माझा नवरा एका छोट्याशा कंपनीत कामाला होता. शहरामध्ये भाड्याची रूम घेऊन तिथे शिक्षण करणे माझ्या नवऱ्याला थोडे जडच जाणार होते. कारण गावाकडे माझ्या सासूबाईसुद्धा होत्या. त्यांचासुद्धा आम्हाला खर्च पाणी करावा लागणार होता. दोन्हीकडचा खर्च म्हटल्यानंतर माझ्या नवऱ्याला थोडासा त्रास तर होणारच होता. पण काय करणार, मी सुद्धा कंबर कसली होती आणि माझ्या नवऱ्याला साथ देईल असं मी त्यांना वचनसुद्धा दिलं होतं. कारण मुलाला शिकवायचं आणि मोठं करायचं याच्या व्यतिरिक्त कोणताही माझ्या मनामध्ये इच्छा नव्हती, आकांक्षासुद्धा नव्हती. कारण मला स्वतःला शिकून काहीतरी बनवायचं होतं. ते माझं लग्न झाल्यानंतर त्यांनी माझ्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा मी माझ्या मुलामध्ये बघू लागले होते. म्हणूनच मला वाटत होतं माझ्या मुलाने शिकावं आणि मोठं व्हावं. माझा नवरासुद्धा काही जास्त शिकलेला नव्हता. तो सुद्धा कंपनीमध्ये तोकड्या पगारावरती कामाला होता. माझ्या नवऱ्याचे आणि माझे जसे हाल चालू आहेत तसेच माझ्या मुलाचे होऊ नये आणि पुढे जाऊन महागाईसुद्धा वाढणार आहे. याचाच मी विचार करून माझ्या मुलाला काहीतरी बनवायचं विचार करत होते. रडत कसत माझ्या नवऱ्याने छोटीशी रूम चाळीमध्ये बघितली होती. तिचंही 2,000 रुपये भाडे, वरून लाईट बिल, पाणी बिल असं आमचं 3-4 हजार रुपये महिन्याचे घरामध्येच जात होते. उरलेला आमचा खर्च 5 ते 6 हजार रुपये आम्हाला घराला लागायचा. माझ्या नवऱ्याला 20,000 रुपये पगार होता. त्याच्यामधून आमचा 15,000 रुपये खर्च इथेच लागत होता. बाकीचा माझ्या सासूलासुद्धा आम्हाला सगळ्या काही गोष्टी घ्याव्या लागत होत्या. गावाला शेती होती, पण शेती करायलासुद्धा तिथे माणसे लागत होती. म्हणून शेतीसुद्धा आता पडीतच होती. मी विचार करू लागले होते, सासूबाईंना तिथे ठेवण्यापेक्षा त्यांनासुद्धा आपल्यासोबतच आणावे. म्हणून मी आता सासूबाईंना गावाकडे न ठेवता मी त्यांना माझ्यासोबतच सिटीमध्ये आणलं होतं. म्हणजे मी सुद्धा आता कामाला जाईल आणि सासूबाई ह्या माझ्या मुलाकडे म्हणजेच राजूकडे लक्ष देतील. राजू आता शाळेत जाऊ लागला होता. सासूबाई घरामध्ये होत्या. आम्ही दोघे नवरा बायको कामाला गेल्यानंतर राजूकडे माझ्या सासूबाई व्यवस्थित लक्ष देत होत्या. त्याला शाळेतून आणणं, त्याला शाळेमध्ये सोडवणं, पुन्हा ट्युशनला सोडवणं, ह्या सगळं काही
माझ्या सासूबाई बघत होत्या आणि मला आता सिटीमध्ये राहण्याचा खर्चसुद्धा पेलवत नव्हता. पण काय करणार, मुलांच्या शिक्षणासाठी सगळं काही आम्ही झेलत होतो. माझा मुलगा शाळेमध्ये खूप हुशार होता. त्याचंसुद्धा नेहमीच कौतुक आमच्याकडे करत असायचा. तुमचा मुलगा खूप हुशार आहे, त्याला पाहिजे ते शिकवा, त्याला जे बनायचं आहे ते बनू द्या, पण त्याच्या शिक्षणामध्ये कमी पडू देऊ नका, असे टीचर लोक आम्हाला सांगत असायचे. मला अजूनच हुरूप येऊ लागला होता आणि कारण माझा नवरा आणि मी रात्रंदिवस कष्ट करायला तयार होतो. फक्त माझा मुलगा काहीतरी बनला पाहिजे. तसंच माझ्या सासूबाईसुद्धा मला आईसारखा जीव लावत होत्या आणि माझ्या राजूला सुद्धा खूपच जीव लावू लागल्या होत्या. आम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी नव्हती. राजू शाळेतून आल्यानंतर त्याला जेवायला देईल, त्याला आणायला कोण जाईल, बिनधास्तमध्ये सासूबाईंच्या जीवावरती मी कामाला जाऊ लागले होते. माझ्या सासूबाईसुद्धा खूप चांगल्या त्याला सांभाळत होत्या. आता राजूची 5वी 6वी 7वी सगळं काही पहिला नंबर दुसरा नंबर ह्या टक्क्यानेच पास झाला होता. 10वीला सुद्धा त्यांनी चांगले मार्क पाडले होते. चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं असं मी माझ्या नवऱ्याला म्हणू लागले होते. माझा नवरा आता मला थकल्यासारखा दिसत होता, पण काय करणार, मला त्याचं मन जाणवत होतं. पण मी सुद्धा हातबल झाले होते. पोराचं शिक्षण पूर्ण करायचं आहे याच्या व्यतिरिक्त माझ्या डोक्यामध्ये दुसरा कोणताही विचार येत नव्हता. माझेसुद्धा हातपाय दुखले किंवा डोके दुखले, आजारी असले तरी कामाला जायचं मी काही थांबले नाही. 10 घरचे धुणी भांडी करत होते. मी 10 ते 12,000 रुपये कमवत होते. जेवढं होईल तेवढे मी माझ्या नवऱ्याला मदत करत होते. मी माझ्या नवऱ्याला मदत करू लागले होते आणि बाकीचे पैसे मी माझ्या बँक अकाउंटमध्ये टाकत होते. पुढे जाऊन पैसे खूपच लागणार होते हे मला चांगलंच माहिती होतं, कारण माझा चुलत भावाची मुलं डॉक्टर, कोणी इंजिनियर झाली होती. त्याच्यामुळे मी थोडासा त्यांच्याकडून सुद्धा आढावा काढूनच घेतला होता. या शिक्षणाला किती पैसा लागणार आहे. तो म्हणाला, ताई, या शिक्षणासाठी खूपच पैसा लागतो. तुला आणि दाजीला झेपणार नाही. तू याच्या भानगडीत पडू नकोस. असं म्हटल्यानंतर तिथेच माझा गर्व कमी झाला आणि मला त्याने खाली दाखवल्यासारखं झालं. म्हणूनच मी एक मनामध्ये निर्णय धरला आणि तो माझा मुलगा जोपर्यंत डॉक्टर किंवा इंजिनियर होत नाही तोपर्यंत मी माझ्या भावाच्या दारामध्ये सुद्धा जाणार नाही. तेव्हापासून मी माझ्या चुलत भावाच्या दारामध्ये जात नाही. मी त्याला एकदासुद्धा बोलून दाखवलं नाही की मी तुझ्या घरी येत नाही. काही ना काही कारण देऊन मी त्याच्या घरी जाणं टाळत होतो. पण माझ्या मनामध्ये तो जे बोलला होता ते ऋतू लागलं होतं, कारण मी करू शकत नाही, कारण तो माझ्या गरिबीवरती हसल्यासारखं मला वाटत होतं. मी माझ्या मुलाचे शिक्षण करणार आणि करायचंच या जिद्दीने कोणाचाच विचार केला नाही. माझ्या नवऱ्याचा, माझ्या सासूबाईंचा सुद्धा, आमच्या तिघांचाही मी विचार केला नाही. तिथे कुठेतरी मला खंत वाटत होती, पण माझ्या भावांचं बोलणं मला टोचत असायचं. काही विचार करायला लागल्यानंतर त्या मुलांचा मी जिगर हमेशाच माझ्या मुलांसमोर करत असायची आणि माझ्या मुलाला सुद्धा वाटायचं की मी दादासारखा जसा बनला आहे तसंच मी सुद्धा मोठा साहेब बनेल, इंजिनियर बनेल किंवा डॉक्टर बनेल, असे त्याच्या मनामध्ये मी उत्साह टाकत असायची. पण मी माझ्या मुलाला कधीही कमी समजू दिलं नाही. माझ्या मुलाचे कॉलेज मी चांगल्या कॉलेजमध्ये केलं. आता त्याचं कॉलेजचं शिक्षणसुद्धा पूर्ण झालं होतं. सगळं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला शाळेतून स्कॉलरशिप आली होती. शाळेमध्ये कॉलेजमध्ये खूप हुशार असल्यामुळे त्याला अमेरिकेमध्ये जाण्याचा सरांनी चान्स दिला होता. ते म्हणाले, तुला आता स्कॉलरशिप घे आणि चांगल्या मार्काने पास हो, म्हणजे तुला अमेरिकेला सुद्धा जाशील. तर माझ्या मुलाने ते मनावरती घेतलं. त्यांनी खूप जिद्दीने रात्रंदिवस अभ्यास केला. मी माझ्या मुलाला सुद्धा कमी लेखलं नाही. माझ्या मुलाने सुद्धा खूप कष्ट केले. आमच्या मेहनतीचं फळ म्हणून त्यांनी रात्रंदिवस कष्ट करू लागला होता. माझे वडील आणि माझी आई रात्रंदिवस माझ्यासाठी झटत आहे हे त्यांनी त्याच्या डोळ्यांनी बघितलं होतं. मी सरांशी बोलले गेले. ते सर म्हणाले, तुम्ही कमीत कमीत 5,000 रुपये इतका खर्च येईल, कारण सगळ्या काही सोयी आम्हीच करणार आहोत. पण त्याच्याकडे गेल्यानंतर खायला प्यायला थोडेफार तरी खर्च त्याला तुम्ही करावाच लागेल. मी एकच लक्षात ठेवलं होतं, आधी त्याला 2 ते 3 लाख रुपये हातामध्ये द्यायचे आणि उरलेले पैसे थोडे थोडे त्याला देत राहायचे. मी सरांशी सुद्धा बोलले होते. एक रकमे माझ्या हातामध्ये 5 लाख रुपये नाही, पण राजूसाठी मी थोडं थोडं तुम्हाला पैसे करून त्याला पाठवत जाईल. चालेल ना सर? तेव्हा त्याचे सरसुद्धा खूपच चांगले होते.
ते म्हणाले, तुमच्याकडे जर पैसे नसतील तर मी त्याची सगळी काही खर्चाची सोय करतो. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, कारण अशा हुशार मुलांना पुढे नेण्याचंच काम आहे. आमचं त्यांना दिशा दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यांच्या हातापाया पडू लागले होते. आता माझा राजू हा अमेरिकेला निघाला होता. माझं मन हे खूप खळखळू लागलं होतं, कारण एकुलता एक माझा मुलगा अमेरिकेला जाणार आणि आम्ही इथेच राहणार. आता माझा नवरा म्हणू लागला, मुलाचे शिक्षण चांगले झाले आई, तो अमेरिकेला निघाला आहे, आता आपण गावी जाऊया का राहिला. तेव्हा मी त्यांना म्हणाले, आपण गावी गेल्यानंतर त्याला लागणारा खर्चसुद्धा आपल्याला पुरवायचा आहे. तुम्ही हे विसरलात का? तिकडे त्याला खाण्यापिण्याची सोयसुद्धा आपल्याला करायची आहे. तेव्हा माझा नवरा म्हणाला, ठीक आहे, तू म्हणते तोपर्यंत आपण इथे राहूया आणि नंतरून आपण आपल्या गावाला जाऊया. शहरातील जिंदगी मला अजिबात आवडत नाही, कारण इथे कोणत्याही गोष्टी व्यवस्थित होत नाहीत. मी सुद्धा माझ्या नवऱ्याच्या बोलण्याला हो देत होती. असं वाटत होतं माझा नवरा खरंच खूप थकलेला आहे. त्यांना त्यांच्या गावी जाण्याची ओढ लागली आहे. पण मी त्यांना अडवत होते, कारण अजून आपल्याला काम करायचं आहे आणि मुलाचा खर्चसुद्धा पाठवायचा आहे. तो अमेरिकेला गेला. सगळा काही खर्च आम्ही करू लागलो होतो. तो चांगल्या कंपनीमध्ये कामाला सुद्धा लागला होता. त्याला 10 लाख रुपये महिन्याला पगार होता. मुलगा फोनवरती बोलत होता, काही काम आल्यानंतर बोलायचं. आई, मला खूप महत्त्वाचं मीटिंग आहे, मी नंतरून बोलतो. पण तो हे विसरून गेला होता. इकडे आई वडील अजूनही त्याच्यासाठी कष्ट करत आहेत, मरत आहेत. आजी त्याची वाट बघता बघता मरायला आली आहे. माझा राजू करत आहे. राजूला एकदा सुद्धा त्याच्या आजीची किंवा त्याच्या वडिलांची आठवण आली नाही का? मी कधी कधी मनामध्ये विचार करू लागले होते, मी खूप मोठी चूक केली तर नाही ना? कारण दुसऱ्याची बरोबरी करायला गेली आणि मी माझ्या मुलालाच तर गमावून बसली नाही ना? कारण माझा मुलगा आता माझ्याशी नीटसुद्धा बोलत नाही. माझ्या नवऱ्याची तब्येत अजूनच खालावत चालली होती, कारण ते मला सारखेच विचारत असायचे, राजू जसा तुझ्याशी बोलतो तसा माझ्याशी का बोलत नाही? त्याला एकदा तरी माझ्याशी बोलायला लाव ना. मी म्हणाले, ठीक आहे. एकदा राजूचा संध्याकाळी फोन आला. मी म्हणाले, राजू कसा आहेस? तू बरा आहेस ना? सगळं काही विचारपूस केली आणि त्याला म्हणाले, बाळा तू तुझ्या बाबांशी बोल ना. तेव्हा राजू म्हणाला, आई मला खूप महत्त्वाचं काम आहे, मी त्यांच्याशी नंतरून बोलतो, आता ठेव. तेव्हा रात्रीसुद्धा त्याला कोणतं काम असेल तर मी म्हणाले, तिकडे दिवस असतो आणि इकडे रात्र असते, म्हणूनच खरंच त्याला काम असेल. त्यांनी त्याच्या वडिलांशी बोलणं टाळलं, कारण तेव्हा त्याच्या वडिलांची खूपच तब्येत खराब होती. आजी आजारी होती. आजीचं काय होईल हे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकत नव्हते. त्यांचीसुद्धा दवा औषधं चालू होती. मी त्यांना धीर देत होते. राजू तुमच्याशी बोलेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्या म्हणू लागल्या. त्यांनी एकदासुद्धा माझे नाव घेतलं नाही आणि तू म्हणतेस तुम्ही टेन्शन घेऊ नका. तो तुझ्याशी बोलतो. कधी बोलतो का? तो सगळ्यांना जीव तळमळतो. त्याच्याशी बोलण्यासाठी पण राजूला कोणाचीच फिकर राहिली नव्हती असं दिसत होतं. राजूला 3 ते 4 वर्ष झाले होते अमेरिकेला जाऊन. तिकडे गेल्यानंतर तो पुन्हा यायला नावच घेत नव्हता. तेव्हा मी त्याच्या सरांकडे गेले आणि म्हणाले, सर राजूला सांगा ना घरी यायला. त्याच्या वडिलांची सुद्धा तब्येत खूपच सिरियस आहे. आजी वारली आहे. एवढं तरी सांगा, म्हणजे एकदा तरी तो येऊन जाईल, त्याच्या वडिलांना बघून जाईल. तेव्हा सर म्हणाले, जेव्हा मुलं आपल्यापासून लांब जातात ते कधी आईबापांची राहत नाहीत. आपण त्यांना लहानाचं मोठं करतो. ते आईबापांचे कधीच होत नाहीत. माझ्या मनामध्ये नको ते विचार येऊ लागले होते. मी आता माझ्या नवऱ्याला घेऊन गावी राहायला आले होते. गावामध्ये थोडीशी शेती होती. मी तिथे शेती करू लागले होते. त्याच्यामध्ये कसा तरी उदरनिर्वाह मी करत होते. राजूने तिकडेच लग्न केले होते. तो पुन्हा भारतात येईल असं वाटतच नव्हतं. तिथेच त्याला एक मुलगी आणि एक मुलगासुद्धा झाला होता. तरीही माझा मुलगा घरी आला नाही. आमची खूपच त्याच्याकडून अपेक्षा होती. एकदा त्याचा फोन आला. तो म्हणाला, आई मी घरी येत आहे. तेव्हा मला खूप आनंद झाला. पण माझ्या मनामध्ये त्याचे बाबा एवढे आजारी असताना सुद्धा तो घरी आला नाही. आजीशी कधी फोनवरती बोलला नाही आणि आता वडील वारल्यानंतर त्याला घरचा पुळका आला आहे. सगळं विसरून मी त्याला जवळ केलं होतं. त्याच्याबरोबर त्याची बायको, त्याची 2 मुलं आली होती. घर पाहून त्याच्या बायकोचं तोंड वाकडं झालं होतं.
कारण ती अमेरिकेमध्ये राहणारी बाई होती. इथे खेडेगावामध्ये तिला कसलं आवडते तो म्हणाले. आई, आपलं सिटीतलं घर का सोडलं? तेव्हा मी त्याला म्हणाले, तुला 10 लाख रुपये काय 10 करोड जरी पगार असला तरी त्याचा काय फायदा नाही. आम्ही नवरा बायकोनी रात्रंदिवस तुझ्यासाठी कष्ट केले. तुझी आजी तुला वेळेवरती खाणंपिणं करत होती. तू तिला एकदा सुद्धा विचारलंस का? ती मरताने सुद्धा राजू राजू करूनच तुझं नाव घेऊनच मेली. तुला तिच्याशी एकदा सुद्धा बोलायला जमलं नाही. तुझ्या बापाने काय तुझ्यासाठी मरत होता. त्यांची सुद्धा इच्छा नसताना मी तुला शहरात घेऊन आले आणि तुला शिकवलं. तुला लाज वाटली नाही का? तेव्हा माझा जीव खरंच खूपच संतापला होता. मला नको त्या विषयावरती बोलणं येऊ लागलं होतं. त्यावेळेला मी नको कोणताच मागचा पुढचा विचार न करता त्याला बोलले आणि 1 रुपया न देता घराच्या बाहेर काढून दिलं. कारण त्यावेळेला मी एकटीच होते. माझा नवरा सुद्धा वारला होता. मला अशा मुलाची गरजच नाही. तुझा अमेरिकेमध्ये जा, जे कोणी आहे त्यांच्याकडे जा. मी तुला शिकवण्याची एवढी तयारी दाखवली व स्वतः जगू शकले नाही. मी राजूला घराबाहेर काढून दिलं आणि आता एकटीच राहत आहे. तिथे एक छोटंसं आश्रमसुद्धा काढलं आहे. त्या आश्रमामध्ये ज्यांना आईवडील नाहीत त्या मुलांना मी सांभाळत आहे. स्वतःच्या मुलांपेक्षा अनाथ मुलांना सांभाळलं कधीही चांगलंच असतं. कारण परक्याची मुलं कधीच आपल्याला धोका देत नाहीत. आपली मुलं कधी धोका देऊन जातील हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. आपलं ते आपणच करत असतो. पण त्यांच्या मनामध्ये कधीच आईवडिलांचा आदर नसतो. हीच खरी गोष्ट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही गोष्ट काल्पनिक आहे. हिचा कोणत्याही गोष्टीशी काहीही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निव्वळ योगायोगच समजावा.